नमस्कार आमच्या युट्यूब फॅमिलीला. कसे आहेत सगळेजण, बरे आहेत का? तर आज रक्षाबंधनच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज पौर्णिमा. आमच्या इथं का नाही पौर्णिमेला आज बुद्ध विहारामध्ये कार्यक्रम होता. जायचं होतं मला पण नाही गेली. पांढरी साडीच नाही माझ्याकडे त्यामुळे गेलीच नाही मी. तर त्या दिवशी कारभारी पण आलं होतं. कुणवारी व शनिवारी आलं होतं. रविवारी एक दिवस राहिलं आणि आज म्हणलं रक्षाबंधन आहे तर आज काय राख्या बांधत नाही ती जणू. सगळ्या गावभर बोबाटा झाला. काय झालंय ग? भद्रा आहे म्हणतात. कसला भद्रा? एकच्या पुढे बांधायचं म्हणतात. काय माहिती काय झालं बाया. राख्या बांधायच्या नाही त्या म्हणून आज कुणीच राख्या बांधल्या नाही त्या. मी पण नाही, मला तर वर्ष नसते त्या बघा. गेल्या वर्षी तेवढी बांधली होती आम्ही सगळी 5 जण बहीण भाऊंड का नाही तिकडं बारामती साईडला एकत्र येऊन बांधल्या होत्या राख्या. तिघी बहिणींना दोघा भावाला. यंदा नाही. पैसे पाहिजे म्हणून दिदे कसले राख्या बांधायला लागले. आहेत का तुझ्याकडे पैसे? 100 रुपये. 100 रुपये आहेत. 100 नाही. सण्याला पांढरी कपडे आहेत ते सण्याला जायचं होतं बुद्ध विहारामध्ये. गावात त्याच्या बापानं जाऊन सण्याला ड्रेस नाही म्हणून त्या बापानं त्याला 200 रुपये दिलं. मी देणारच नाही तुला. 100 रुपये दिले. कुणाला? तर ह्याला जाऊन का एक ड्रेस आणला रक्षाबंधन साठी पण गावात पण जायचं होतं म्हणून. तर आता कारभारी लागलं तर तिथं जेवण करायला. सकाळी केलती आंबट चुक्याची भाजी, भात, भाकरी. आंबट चुक्याची भाजी आहे का? आंबट चुक्याची भाजी. ती ताटातली कशातली? पात्र आहे. ती पात्र आहे पण ती काय आहे? शापू चुका. मग मी काय म्हणलं? आंबट चुका. आंबट चुका आणि शापू चुका एकच. मग काय वेगळं आहे. आणि सकाळी तर छोकुली उठल्या मला काय म्हणते, मम्मी दे ग मला पैसे. मी म्हणलं कशाला? म्हणते सण्याला राखी बांधाय. घेऊ दे बरं ह्याच्याकडे एकदाच पैसे. घेतलं का मग त्याच्याकडून पैसे? का मी काय म्हणलं होतं पप्पाला मागायचं, माझ्याकडे पैसेच नाहीत. पप्पा पुण्यावरनं पप्पा आला का नाही, मग पप्पाकडे पैसे असणार. पैसे आहे का? आणि ह्यांना राख्या बांधल्याशिवाय अजिबात ह्यांना रुपडी देऊ नको काय. उद्या करायचं म्हणते ना तू. उद्या सकाळच्याला शाळेत जायच्या अगोदर राख्या ही बांधा. 4 वाजता करायचं की. मग तोवर ह्यो गंझार होईल. राहू काल काय की बाया तुम्हाला तसलं कळतंय. काय होतंय? राहू काल हायन, शनी हायन, कुठं काय न हायन. मच्छर आले. तवर हे पोरगा पांढरा शिपट होऊन आता बसलेलं येऊन काळ लाल जरत होईल घालझर. तर भुंगीला पण ड्रेस आहे रक्षाबंधनला. जा भुंगी तुझं लवकर ड्रेस आण जा, पळ लवकर रक्षाबंधनचा. कावी छोकुलीला काय ड्रेस नाही. सण्याला तेवढं 2 ड्रेस आहेत आहे का नाही. सण्याला आता एक ड्रेस आणलाय. सण्याला माझ्या कपडेच नव्हते. कुठले कपडे आणू? ही बापन तू बघून घ्यायचं. मी नाही आता, मी सोडून दिलं. मला काय सुद्धा मागायचं नाही आता. मी काय कामाला नाही. पप्पा कामाला पुण्याला आहेत अजून, इथं बी नाही. तर गावाकडे असं म्हणलं असतं पप्पा कामाला हाय गावाकड, काम धंदा नाही तर म्हणलं असतं. पुण्याला हाय का आम्हाला पुण्याला. आम्ही काय तिकडे पुण्यात ढेकळं खातो काय? ढेक मग आम्ही काय खातोय? आम्ही गावाकडे ढेकळं खायची वेळ. सणासुदीचं ग बसा. चला भुंगीचा ड्रेस बघू आपण. आजच्या दिवस राह म्हणलं तर राही नाही तर. गाड्या भरून ठेवल्या त्या. आणि अगोदर नको म्हणलं तर येत होता आणि आता येऊ सुद्धा वाटत नाही. 10 प्यायला मी त्यांना म्हणते तुम्ही अजिबात येऊ नका. गरजच नाही तुमची. आता येत मग आता 10 नाही पिलं म्हणून मी त्यांना म्हणते राहा आजच्या दिवस. आमचं राहायला. नका मग राहू, आम्हाला काय नाही. गेल्यावर आम्हाला पैसे पाठवून द्या. आता काय करायचं पैसे? बाजार नका घरात. चटणी तेल मीठ खायचं असतं. चटणी तेल तर पाहिजे की घरात. शेतात जायचं खुरपायला आणायचं तिकडून. काय शेतात तुमच्या शेतात जायचं का दुसऱ्याच्या? दुसऱ्याचं कामाला लावून द्या. जायचं हुडकत. आम्ही कसं गेलो हुडकत? आम्ही पण गेलो की पात्राची भाजी हुडकाय.
आम्ही 7 समुद्र पार करून गेलो होतो आम्हाला. आम्ही तर 7 समुंदर पार करून मग बघित तिथं एकच भीमा नदी आहे मध्ये, ती बी द्या भीमानगरला, तिथं इंदापूरच्या तिथं फाट्यावर. मग आहे का नाही तिला पार केली का नाही? मग काय ती 7 समुद्र झालं वय. मग आमच्या जीवाला 7 काय सर? समुद्रच आहे. सण्याचा तुम्हाला ड्रेस दाखवते आणि बुंगीचा पण ड्रेस दाखवते. बुंगीने आणला, जा की तुझा नवीन ड्रेस आण जा. सांगते बघ, कवा सांगायची. हे पण सण्याचा नवीन ड्रेस आहे बरं का. आता त्या विहारात जायचं होतं म्हणून घातला होता त्यानं. कावीनं पण घातला होता पांढरा ड्रेस, पण कावीनं काढून ठेवला. नाही जायचं म्हणतात. का मला जायचं हो पुण्याला. आता सकाळपासून तर टनाटना उड्या मारल्या. मी म्हणते यावं तेवढं 300 रुपये राहू द्या पोराला, कपडे कशाला घेताय म्हणलं. जुन्या पाण्या कपड्यांवर पण होईन म्हणलं. पुन्हा माझा पगार झाल्यावर घ्यायला येईन कपडे, पण कुठं तुम्ही ऐकताय तेव्हा. आता शेतचा फोन आला, गाड्या भरून ठेवली तिला. बर तिले कपडे कसे दाखवू मी. बर तू दाखव हा. हे बुंगीचा दाखव अगोदर ड्रेस. चला आपण बघू बुंगीचा ड्रेस. आणि तिला बसतोय का बघ. हे, बसतोय का अंगाला लावून तर बघ की. आम्ही आणली बाया बाजारातली कपडे. ह्या बघा बुंगीला असं आणलंय, गुलाबी आरशाचं आहे सगळं. बसतंय का. गुलाबीच आहे ना हे. आणि पॅन्ट दाखव आता तिला कसले आहे. हिल्लेवी आहे वय पॅन्ट. जा घालून या जा. हा हे घालून या जा ड्रेस. झुमका. हा झुमका. आता तुझा दाखव. आता सण्या बुंगी गेली त्याचा ड्रेस घालायला, तर आपण सण्याचा दुसरा ड्रेस बघू. ती कशाला प्लास्टिक बांधलंय कुणाच ठाव बाबा. लय येड्यावानी करता. घालू दे की ग. घालू दे की सोनीला तर अजिबात कौतुक नाही कशाचं. तिला बघितलं नाही का? सोनीला सोनीला म्हणली, सोनी म्हणत होती मला एक ड्रेस घे, टॉप घे. पण तिला म्हणलं थांब जरा दम काढ म्हणलं, आताच नाही म्हणलं, जरा एवढं पुरींचं ही होऊ दे म्हणलं, पुरींला जाऊ दे शाळेत. हा तिकडे बघा. भूक लागली मग भात आहे भाजी आहे खावा. काय भाजीला चव ना धो वाट्या नसतं हेच खाल्लंय. पाणी आणि त्या मग काय करू त्याला मिरची नाही बनवायच्या आधी फक्त शिजवून ठेवली तेव्हा कावीने तुझ्या भाजी खाल्ली. भाजीला फोडणी द्यायच्या आधी. नसावे तर आपल्याला चव लागत नाही बाबा याला फोडणी कधी कसलं का बाई? महाग सर्व पिल्या. आज नव्हतं ते शिजाय टाकून केलते का सुद्धा. बघ की आता कशी खाल्ली कावीने. तेच खाल्ले नावं ठेवायला. त्याला मीठ टाकायचं, त्याला लसूण असते, त्याला मिरची असते, काय असतंय का नसतंय. काय आहे ते भाजी. तिने शिजाय घातलेली भाजी खाल्ली होती. अरे फोडणी दिली सुद्धा भाजी तशी खाईल. ही पण सण्याला आताच 300 रुपये ड्रेस घेतलाय बघा, कसा आहे मस्त आहे का नाही. त्याच्या बापानं घेतलाय बघा. माझ्या तर मला तर आठवतंय तसं करा, त्याच्या बापानं त्याला पहिल्यांदा 2 ड्रेस घेतला सण्याला. की आता अंगात एक घातलाय ते. दोन्ही ड्रेस नाही चप्पल पण घेतली. चप्पल बी घेतली वय. मी आता म्हणलं बुट घेईल चांगला. मला एक साडी चप्पल मला तेवढी आणली मग भरून. तर अगं हे एक शर्ट घेतलाय सण्याला. सण्याला 2 ड्रेस घेतलं त्या. सण्याला फक्त शाळेचेच कपडे होते बघा, सण्याला कपडेच नव्हती. मला बी वाटत होतं घ्यावं तर घेतलं बघा. हो का ही एक सण्याला शर्ट घेतलं. म्हणलं रक्षाबंधनला एक आणि असंच म्हणजे 2 ड्रेस घेतलं. हे पांढरा घ्यायचा होता, निमित्तच होतं त्याचं. आता फक्त घ्यायचं राहिलंय. आता कोण कावीन छकुली. तुम्हाला तुमचा पगार झाला की तुम्हाला 2 नाही 4 ड्रेस घ्या. 4 ड्रेस घ्या तुम्हाला 4. अगं मामा कळतंय पप्पाला 4 कळतंय का. मी आता येताना त्यांना पैसे दिले तर की पुण्याला की तुम्हाला 2 शर्ट घ्या म्हणून. घेतलं का पप्पानं विचारत. नाही घेतलं पण एकच घेतलं की गावात. शर्ट घेतला एक. ती पॅन्ट तर कवा घेतलेली आहे जत्रात गेल्या वर्षी. त्या जत्रेला वर्ष होऊन गेलं. ह्या बघा आता बुंगी आली बघा नवीन ड्रेस घालून. माग सर जरा माग. नाच झुमका. आता उद्याच्याला राखी बांधायची बरं का ह्याला. तुला गळ्यातलं कानातलं आज संध्याकाळी मेहंदी काढायची काय. काकाकडून पैसे घे मेहंदी काढायला काय. मेहंदीला पैसे द्या काय वा. आता सोनीला पण आता सणच नाही ना. आता कशाला घ्यायचाय ड्रेस. तिला बघून किती रुसली. सोनीला जागा, सोनीला एक जागा, छकुलीला एक जागा. मला धागा नाही बुधा नाही बघा. मग मला पॅन्ट घ्यायचं. मग पप्पाची पॅन्ट घाल, सण्याचा शर्ट घाल.
तर रक्षाबंधनला ह्या बघा लेकरांना कपडे हे आणले त्या राख्या काय बांधल्या नाही त्या आणि आता बघू लेकरांची पौर्णिमा उद्याच्याला साजरी करायची सकाळ सकाळ आज नव्हता आपल्याला मुहूर्त म्हणायचा आम्ही तर आयुष्यभराची रक्षाबंधन गेल्या वर्षीच केली होती यंदा काय जमलं नाही त्याच्या अगोदर तर इकडं तिकडं मी जात होते कर्नाटकला इकडं तिकडं लय फिरले बघा 3 वर्षापूर्वी राख्या बांधत यंदा कुठंच नाही आणि तसं आपल्या भावानं पैसे पाठवले तर बरं का 500 रुपये ववाळणे दिली या अरे वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड. विकास दादानं पाठवले की पैसे इकडं चला विकास मामा. विकास दादानं 500 रुपये पाठवलं रक्षाबंधनला मला सकाळ सकाळ पाठवलं 500 रुपये बाय म्हणलं विकास दादानं मला कसं काय पैसे पाठवले तर मग बघितलं तर 500 रुपये मग मला वाटलं चुकूनच आलेत कुणाच ठाव मग मी महागारी पाठवा म्हणलं विकास दादा म्हणलं रक्षाबंधनचे ओवाळणे हाय जवळ नसले मग काय झालं भावाचं कर्तव्य पार पाडतोय मी हांड्यातला आणा ना मग. सोनीला दे आणि तू पण घे आणि मी म्हणलं मी एकटीच घेणार म्हणतात सोनीला नाही देणार मला म्हणतात काय नाही सोनीला एकटीला सगळं देऊन टाक तुलाच घेऊ नको मज्जा करतात या पण हे बघा माणसाच्या मनामध्ये एक नातं असावं लागतं या साजरा करावा म्हणून नियम नसतंय काय नाते अशी पण असतात आवर्जून साजरं करतात ते मनात नाही भावन द्यावा मला पाव अशी पण काय काय नाते असतात त्याच्यामुळं जसं आसन तसं आसन तर चला व्हिडिओ इथंच संपला तर बाय हा बघा धुतला ना हात तेवढं 2-4 घास खायला काय झालं तिकट बाय अहो बळच बापाला राखे बांध आणि जाऊ दे बापाला पुण्याला सणासुदीचं बहीण पुण्यातून हे आलंय इकडं अहो राहू काल आहे राहू बसलाय आमच्या कुंडीवर असा डंका मारून होय हं. राहू तिथं बहीण वाट बघत बसली असन राखी बांधाय का भाऊ येईल म्हणून आज त्याला माहित नाही का आज नाही बांधायची उद्या बांधायची काय माहिती आत्याचा तर फोन सुद्धा आला राहू नाही केतू माहिती आहे का राहू केतू राहू माहित नाही ते आपल्याला तसलं माहित नाही ना आपल्याला तसल्यांचं काय घेणं देणं ही राहून की तो आहे ते काय कमी आहे ते राहू मी केतू मग काय तर चला बाय ते